करूयात स्पेशल रिपोर्टला। पुण्यामध्ये तुरुंगात असलेल्या आंदेकर टोळीला आता निवडणूक लढवायची आहे। खुना प्रकरणी तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकर, त्याची तुरुंगामध्ये असलेली भाऊजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची तुरुंगामध्ये असलेली पत्नी सोनाली आंदेकर, या तीनही गुन्हेगारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचंय। त्याकरता या तिघांनी सुद्धा कोर्टात अर्ज केलाय। कोर्ट काय म्हणालं? या तीन गुन्हेगारांना निवडणूक लढवायची परवानगी मिळालेली आहे का? पाहूयात। पुण्यातला गुंड बंडू आंदेकरला लढवायचे निवडणूक। आंदेकरच्या नातेवाईकांनाही लढवायचे निवडणूक। आंदेकरांना निवडणूक लढवायला कोर्टाचाही ग्रीन सिग्नल। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात गणेश कोमकर हा तुरुंगात आहे। वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा 5 सप्टेंबरला पुण्यातल्या नाना पेठेत गोळ्या घालून खून केला। या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणावजी आंदेकर हा तुरुंगात आहे। आता बंडू आंदेकरसह त्याच्या तुरुंगात असलेल्या नातेवाईक सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही महापालिकेची निवडणूक लढवायची आहे। निवडणूक लढवण्यासाठी आंदेकरांनी वकिलामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता। सत्र न्यायालयानं आंदेकरचा अर्ज मान्य केलाय आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय। निवडणूक लढवणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही असं कोर्टाने सांगितलंय। अजूनपर्यंत त्या गोष्टीमध्ये कुठल्याही आरोपीला कन्व्हिक्शन झालेलं नाहीये, तर त्यामुळं तपास अजून बाकी आहे आणि असं म्हणता येत नाही की बाबा ते आरोपीच आहेत किंवा ते गुन्हेगार आहेत, दोषी अजून ठरलेलं नाहीये। परंतु जोपर्यंत तो दोष ठरत नाही तोपर्यंत प्रत्येक भारताचा नागरिक हा निर्दोषच असतो। ही बाजू आम्ही प्रत्यक्ष मेहरबान कोर्टासमोर मांडलेली आहे, मेहरबान कोर्टासमोर मांडलेली आहे। ते त्यामुळं काय झालेलं आहे, तर सदरचा जो आम्ही सिटीजनच्या हिशोबाने आम्ही जो अर्ज दाखल केला होता की अजूनपर्यंत आम्हाला या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली नाही, त्याच्यामध्ये चार्जशीट आलेली नाही। वी हॅव द राईट टू कंटेस्ट द इलेक्शन। आंदेकर कुटुंबियांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिकेमध्ये निवडणूक लढवली होती। वत्सला आंदेकर या 1998 मध्ये पुण्याच्या महापौर होत्या। त्यानंतर राजश्री आंदेकर, उदयकांत आंदेकर, वनराज आंदेकर हे पुण्यामध्ये नगरसेवक राहिले। पुण्यात आंदेकर टोळीची दहशत आहे। बाळू आंदेकरनं पुण्यात गुंडगिरी सुरू केली। बाळू आंदेकर नंतर बंडू आंदेकरनं टोळीची धुरा सांभाळली। आंदेकर टोळी गुंड प्रमोद माळवतकरच्या मागावर होती। 10 वर्ष आंदेकर आणि माळवतकर टोळीचा संघर्ष सुरू होता। दोन्ही बाजूने झालेल्या हल्ल्यांमध्ये 6 जण मारले गेले। 1997 साली पोलीस एन्काउंटरमध्ये माळवतकर मारला गेला। बंडू आंदेकरनं खंडणी, अपहरण अशा मार्गानं पैसा कमावला। आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर राजकारणात आली। वत्सला आंदेकरची अक्का अशी ओळख होती। 1997-98 मध्ये वत्सला आंदेकर पुण्याच्या महापौर राहिल्या। पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत देखील वनराज आंदेकर नगरसेवक होता। सध्या नातवाच्या खुना प्रकरणी गुंड बंडू आंदेकर तुरुंगात आहे। याआधी देखील आंदेकर कुटुंबातल्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे। मात्र यावेळी गंभीर आरोपांमध्ये आंदेकर कुटुंब गजाआड आहे। तरीही निवडणूक लढायचीच हे आंदेकरांचं ठरलंय। आता आंदेकरांना निवडणुकीत तिकीट कोण देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा तिकीट देणार की आंदेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? या तिघांनाही म्हणजे आंदेकर परिवारातल्या या तिघांनाही, ज्यामध्ये कुख्यात गुंड बंडू आंदेकर देखील आहे, त्याला तिकीट नेमकं कोण देणार? कारण सध्या तो अटकेत आहे, ते म्हणजे स्वतःच्याच नातवाच्या खुनाच्या प्रकरणी तो अटकेत आहे आणि सध्या त्यावरती सुनावणी आणि तारखा या सध्या सुरू आहेत। तर यावेळेस त्यांना तिकीट देणार कोण? जर आंदेकर परिवाराचं पार्श्वभूमी बघितली किंवा हिस्ट्री जर बघितलं तर त्याच्यामध्ये आंदेकर परिवार हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र होतं तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये वत्सला आंदेकर माजी महापौर देखील राहिलेले आहेत। तर या सगळ्यामध्ये नेमकं आता बंडू आंदेकरला आणि लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर जी वनराज आंदेकरची बायको आहे, नेमकं या तिघांना तिकीट देणार कोण, का ते अपक्ष उभं राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।